नमस्कार मित्रांनो, आपण आज मटणाचा झणझणीत रस्सा बनवणार आहे. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण. मटण घ्यायचे सुरुवातीला 1 किलो स्वच्छ धुवून पाण्यामध्ये. त्याच्यासाठी नंतर लागणारं साहित्य 1 ते 2 चमचा मीठ, हे आपली धन पावडर, लाल तिखट, हळद पावडर, हा घरचा घरगुती पद्धतीने बनवलेला गरम मसाला, खोबरं, थोडंसं तीळ, कोथिंबीर, हा कोणताही मटण मसाला घेतला तरी चालेल, थोडेसे टोमॅटो आणि 3-4 कांदे, लसूण आणि आलं आणि थोडंसं तेल. तर हे सगळं लागणारं साहित्य आहे आपल्या मटणासाठी. हे अगोदरच का दाखवलं तर जे कोण मटण यूट्यूबवरती बघून बनवणार आहेत त्यांना परत नंतर कन्फ्यूज नको व्हायला, त्याच्यासाठी हे सगळं अगोदरच सांगून दिलं. चला तर मग बनवूया आपण मटणाचा झणझणीत रस्सा. लेट्स गो. आपण सुरुवातीला मटण आपलं मॅरिनेट करून घेऊया. त्याच्यासाठी लागणारी थोडीशी हळद 1 ते 1.5 चमचा टाकून घ्या याच्यामध्ये अगोदर. त्याच्यानंतर थोडं धन पावडर टाकून घ्या याच्यामध्ये आणि थोडंसं मीठ. ओके, आता हे सगळं असं मॅरिनेट करून घ्या जेणेकरून याची मटणामध्ये चांगली चव उतरेल. तर आपण हे सर्व मॅरिनेट करून घेतलेलं आहे. आता हे 5 ते 10 मिनिटं आपण असंच ठेवूया. तोपर्यंत आपला कांदा वगैरे जे लागणारं साहित्य ते चिरून घेऊया. मग आपण थोडंसं लसूण सोलून घेऊया. हे विकतचे आलं लसूण पेस्टपेक्षा घरगुती बनवलेलं आलं लसूण पेस्ट कधी पण चांगली आणि याची चव पण चांगली रस्स्यामध्ये उतरते. आपण लसूण सोलून घेतलेलं आहे. थोडंसं आलं कट करून घेऊया आपण. या 2 इंची मिक्स करून पेस्ट करून घेऊया आपण. थोडा टोमॅटो पण कट करून घेऊया आपण. गॅस पेटवून घेऊया आपण. कुकरमध्ये थोडंसं तेल टाकू. एक ते 1.5 पळी तेल टाकून घेऊया. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये कांदा आपण टाकून घेऊया. कांद्याला लालसर कलर येईपर्यंत आपण त्याला भाजून घेऊया थोडंसं. चांगल्या पद्धतीने मटण मॅरिनेट झालेलं आहे. चला तर मग आपण मटण थोडं मिक्स करून घेऊया याच्यामध्ये. तर आपण चांगल्या पद्धतीने मटण परतून घेतलेलं आहे. तर आता आपण एका साईडला पाणी गरम करायला ठेवूया, जे की तुम्हाला लागणार आहे रश्श्यासाठी आणि तुम्हाला सूप बनवायला जेवढं काही लागेल तेवढं तुमच्या हिशोबानं गरम करून घ्या. ज्याचा तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा आहे आणि सूप बनवायचं त्या हिशोबानं. पाणी गरम झालेलं आहे. आता हे आपण कुकरमध्ये टाकून घेऊया, मटणामध्ये मिक्स करू. हे एकदा पाण्यामध्ये आपण हलवून घेऊया सगळं व्यवस्थित आणि याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आपण टाकून देऊया, म्हणजे चांगली चव येईल आपल्याला. कुकरच्या 3 शिट्ट्या होईपर्यंत आपण 3 किंवा 4 शिट्ट्या होईपर्यंत हे ठेवून देऊया, जेणेकरून आपलं मटण चांगलं शिजून येईल. आणि आता आपण बघूया की कसं शिजलंय आपलं छानसं मटण. भाजतंय भरपूर पण शिजलंय चांगल्या पद्धतीनं. गॅस पेटवून घेऊया आपण. त्याच्यावरती ही जाळी ठेवूया जी की आपल्याला बायकोनं दिलेली आहे. त्याच्यावरती कांदे थोडे भाजून घेऊया. कांदे आपण भाजायला ठेवले तोपर्यंत आपण तीळ कढईमध्ये भाजून घेऊया चांगले. हे चांगलं जोपर्यंत टणटण तव्यामध्ये उडत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं. थोडंसं लालसर कलर आला की काढून घेऊया आपण, जेणेकरून आपल्याला समजेल की चांगलं भाजलंय ते. चांगल्या पद्धतीनं कांदा पण भाजून घेतलेला आहे आपण. आता हे काढून घेऊया आणि थोडं खोबरं भाजून घेऊया आपण. याच्यानंतर थोडासा काळसर रंग आला की आपण हे काढून मिक्सरमध्ये मिक्स करूया. चला आपण हे थोडंसं परतून घेऊया. तर याच्यामध्ये आपण आता कोथिंबीर, अद्रक आणि लसूणची पेस्ट बनवून घेतली आहे. चला तर आता आपण याच्यामध्ये खोबरं आणि थोडं तीळ टाकून मिक्सरला बारीक करून घेऊया. तर आपण आता खोबरं आणि तिळाचं हे बारीक मिक्सरला करून घेतलेलं आहे. तर ह्याचा एकदम खमखमीत असा वास येतोय. आता याच्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेला कांदा आणि भाजलेला टोमॅटो याची बारीक पेस्ट करून घेऊया.
तर बघू शकता आपण आता बारीक वाटण करून घेतलेलं आहे खोबऱ्याचं, तिळाचं आणि हे कांदा आणि टोमॅटो. तर मस्त असं आता बारीक वाटण करून घेतलेलं आहे आपण. तर चला आपण आता मटणाचा झणझणीत रस्सा आणि सुक्का बनवूया. थोडंसं तेल टाकून घेऊया. आता पाहू शकता तुम्ही आपण जे मिश्रण तयार केले ते याच्यामध्ये टाकून घेऊया. आता हे आपण चांगल्या प्रकारे भाजून घेऊया. तर आता आपण याच्यामध्ये हा घरचा बनवलेला गरम मसाला टाकून घेऊया, 1 ते 2 चमचा, आणि थोडीशी हळद, हे लाल तिखट आहे, आणि याच्यामध्ये थोडा मटन मसाला कोणताही टाकला तरी चालेल, कोणत्याही कंपनीचा. स्मेल तर याचा खूप छान येतोय. आता याच्यामध्ये आपण जे कुकरमध्ये जे मटण शिजवून घेतलं होतं ते याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. बघू शकता मित्रांनो मटण किती सुंदर प्रकारे शिजलंय, बघूनच तोंडाला पाणी सुटते. चला तर आपण हे आता याच्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. आपण पूर्ण पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपलं सुक्कं मटण तयार झालेलं आहे, झणझणीत असं. याच्यामध्ये आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकून देऊया. बघू शकता मित्रांनो आपलं मटण किती छान पद्धतीने शिजलेलं आहे, बघूनच तोंडाला पाणी सुटतंय. तुम्ही अशा पद्धतीने सुक्कं बनवू शकता. तर चला आपण आता रस्सा बनवूया झणझणीत मटणाचा. आता आपण 2 पळी तेल टाकून घेऊया. आपण मग असे काढून घेतलेलं वाटण याच्यामध्ये सगळं आता मिक्स करून घेऊया तेलामध्ये. मध्ये आपण पूर्ण वाटण काढून घेतलेलं आहे. थोडंसं तेल ओतून याच्यामध्ये आपण आता हे पूर्ण मिक्स करून घेऊया, आणि याच्यानंतर आता आपले घरचे गरम मसाले, लाल तिखट टाकून घेऊया. याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया आपण. याच्यानंतर हे रश्श्यामध्ये 1 वाटी लाल तिखट, आणि हा घरचा मटणाचा गावरान पद्धतीने बनवलेला गरम मसाला. या गरम मसाल्यासारखी चव कशातच नाहीये. तुम्ही कसलेही बाहेरचे मसाले आणा, आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकून घ्या. हे आता पूर्ण आपण चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेऊया. आपण याच्यामध्ये तेल खूप कमी प्रमाणात वापरले. हे चांगल्या पद्धतीने पूर्ण भाजून घेऊया. पूर्ण मसाले भाजले तरच चांगली चव रश्श्यामध्ये उतरते. हे आपण मसाले भाजून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण तो मिठाचा रस्सा, आळणी रस्सा, जे पण काय म्हणता ते आपण त्याच्यात मिक्स करू. आता आपण याला थोडा वेळ उकळी फुटेपर्यंत असंच याच्यामध्ये ठेवून देऊया. बघू शकता मित्रांनो मटणाच्या रस्स्याला उकळी फुटलेली आहे. आपला अशा प्रकारे मटणाचा झणझणीत रस्सा तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने मटणाचा झणझणीत रस्सा, सुक्कं मटण आणि चुलीवरची गरमागरम भाकरी तयार आहे.